मशीन गेंदबाजी के लिए पावर प्ले की ओर की जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर आते हुए स्ट्राइक पर बैटर पंकज यादव, बुम बुम माटिया और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए रोहित पाटिल, ऋषिकेश पाटिल के माली गेंदबाजी करेंगे बुम बुम माटिया के लिए। इस बार पहली गेंद बूम बूम माटिया स्टाइल में मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, दस्तक पे दस्तक, यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। पहली गेंद के ऊपर मिड विकेट बॉर्डर लाइन के पार षटकार लगाते हुए, अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है, अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। पहली गेंद पर छक्का लगाकर बूम बूम माटिया पंकज यादव अपने फ्लो में नजर आते हुए, आज अगर देखा जाए तो दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनके समर्थक सम्मानीय आदरणीय अंकुश जी पाटिल सर, इनके माध्यम से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आती हुई dreamscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट अंकुश जी पाटिल मैन फ्रॉम वाइशत देखते हुए और उनकी तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आती हुई उनका भी तहे दिल से मैं आभार। पहली गेंद के ऊपर छक्का, टाइम सेट किया है, एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। इस बार देखिए कवर ड्राइव खेलने की कोशिश, फील्डर है पॉइंट की दिशा में, कोई रन की गुंजाइश नहीं, अच्छी फील्डिंग। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर ऋषिकेश माली कम बैक करते हुए डॉट कराने में कामयाब। अलीबाग के स्टार प्लेयर अगर देखा जाए तो बुम बुम माटिया पंकज यादव अल अजीज 11 अलीबाग टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत की थी। इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, सुमित भगत आज जरूर थोड़ा सा गाइड करते हुए गेंदबाज को की दिशा में गेंदबाजी की जाए, बल्लेबाज का टांस नजर किया और गेंदबाज को यहां पर चालाक बनाते हुए डॉट गेंद। फिर से एक बार लगातार की 2 गेंदें डॉट आने के बाद थोड़ा स्वाभाविक है, मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट होगा बल्लेबाज पंकज यादव के ऊपर। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था हशिवरे, पहुंच गए तीन वीरा। इस तरह की गेंदबाजी यहां पर नौखार के गेंदबाज ऋषिकेश माली करते हुए, साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी। इस बार फिर से एक बार देखिए लाउड अपील करने की कोशिश, उस अपील में आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा। तटस्थ अंपायर राजेश जी पाटिल और शरद जी पाटिल एक तंत्र शुद्ध अंपायरिंग यहां पर करते हुए हमें नजर आ रहे हैं। इस बार डॉट गेंद, विनोद पाटिल सर ऐसा कहा जाता है नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। जिस तरह से आगाज किया था पहली गेंद के ऊपर पंकज यादव ने, पर इस बार कमबैक किया है ऋषिकेश माली ने। इस बार ऑन साइड में लॉन्ग ऑफ कॉमेंट्री बॉक्स को मान बदला देती हुई गेंद सीमा पार, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला। इस बार बल्लेबाज ऑन द फायर, बुम बुम माटे के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। इस छक्के के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ, जिन्होंने इंग्लैंड के गेंदबाज के ऊपर 6 गेंदों पर 13 रन स्कोर कार्ड पर जरूर यहां पर नजर आते हुए 13 विदाउट लॉस, फर्स्ट ओवर प्रोग्रेस। इस बार और पिच गेंद, फिर से एक बार स्टैंड एंड डिलीवर, हो फिर से एक बार लॉन्ग ऑफ बाउंड्री को कवर करती हुई गेंद सीमा पार, बूम बूम माटिया स्टाइल में शानदार षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार ऋषिकेश माली के ऊपर प्रतिकार किया है बैटर बूम बूम माटिया, जिसमें 3 करारे छक्के हमें नजर आए। पहली ओवर की समाप्ति के बाद 19 रन, अच्छी शुरुआत यहां पर अल अजीज अलीबाग टीम की, क्योंकि पंकज यादव ऐसे ही बड़े खिलाड़ी नहीं बने, क्योंकि उनके पास क्लास है और वो क्लास हमें नजर आता हुआ। dreamscricket.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत। टीम मीटिंग ज्यादा से ज्यादा लेना, क्योंकि 20 मिनट में हमें 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है। टाइम सेट किया है, अगर 20 मिनट के ऊपर 1 सेकेंड भी एक्स्ट्रा होता है तो आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। स्मरणिका नौकार ये ध्यान में रखें। एक ओवर की समाप्ति के बाद 19 रन बिना कोई विकेट खोए बल्लेबाजी करने वाली टीम अल अजीज 11 अलीबाग बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है। स्ट्राइक पर बल्लेबाज रोहित पाटिल, जिनका जर्सी नंबर 45, और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अलीबाग के बाहुबली, जिन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट का नाम बड़ा किया है, वो है अलीबाग के सुमित भगत।
चेंडू नहीं भगत, पर उनके हाथ में अभी गेंदबाजी सौंपी है कप्तान ने। किस तरह की गेंदबाजी करेगी, गेंदबाजी में टप्पा कटप्पा की तरह रहना होगा। तो फिर से एक बार बाहुबली आए हैं गेंदबाजी के लिए। बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में सुमित भगत का टप्पा सही होना चाहिए। ऑफिशियल अंपायर जी से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए वार्म अप करते हुए सुमित भगत निजी पहला टीम की ओर से दूसरी ओर की जिम्मेदारी कंधे पर लेकर स्ट्राइक पर रोहित पाटिल। पहली गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में, यह क्लासिकल स्ट्रोक सौंदर्य प्राप्त करने वाला गेंद बॉर्डर लाइन के पार, सीमा पार, चौकार, षटकार आता हुआ। जरूर कमाल का स्ट्रोक रोहित पाटिल के बल्ले से शानदार छक्का। छक्के के साथ शुरुआत करते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचे पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर शुरुआत की है बैटर रोहित पाटिल। इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मिड ऑन की दिशा में, मिड विकेट पे फील्डर है, एक रन लेने का प्रयास। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 26 रन। जिस खिलाड़ी ने पहले ओवर में 3 छक्के लगाए वो स्ट्राइक एंड पर बैटर अलीबाग की शान बुम बुम माटिया पंकज यादव स्ट्राइक एंड पर। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की बैटर रोहित पाटिल ने। अलजीज 11 अलीबाग टीम बल्लेबाजी करते हुए इस बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद यहां पर ऑफिशियल अंपायर राजेश जी पाटिल सर ने अपने हाथ जमीन समांतर करते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 27 रन। प्रतिकार जी पाटिल सर हमें गुणलेखक का काम को सरे अंजाम देते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। गेंदबाजी करते हुए सुमित भगत फिर से एक बार, इस बार स्क्वायर कट किया है गेंद थर्ड मैन की दिशा में, भाग मिल्खा भाग, कौन जाएगी बॉर्डर लाइन के पार। इस बार आता है थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, पंकज यादव ब्रांडेड चौकार। इस छवि के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 31 रन 31 स्कोर कार्ड पर लगते हुए। आउटफील्ड काफी फास्ट है। बीसीसी तीनवीरा आयोजित ये प्रतियोगिता और 360 डिग्री का ये मैदान चारों तरफ अगर देखा जाए तो पूरा स्टेडियम यहां पर चारों तरफ से डेकोरेशन किया हुआ नजर आ रहा है। और इस छवि के साथ 31 रन स्कोर कार्ड पर प्रतिकार जी पाटिल सर में बतलाते हुए सुमित भगत अपने छोर की अगली गेंद फिर से एक बार डालने के लिए तैयार। ओहो, इस बार सटीक यॉर्कर डालने की कोशिश, जड़ में डालने की कोशिश, ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। जसप्रीत बुमराह कल के दिन अगर मैच देखी जाए परसों के दिन तो यॉर्कर डालने में फुल टॉस गेंद काफी डाल चुके थे और उसका खामियाजा इंडिया टीम को भुगतना पड़ा था। तो इस बार अर्शदीप भी उसी तरह की गेंदबाजी कर रहे थे। 13 गेंदें एक ओवर में डाली थी। यह कारनामा भी इंडियन टीम ने किया है। 7 वाइड डाले थे अर्शदीप गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार सुमित भगत, इस बार मिड ऑन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, वहां पर फील्डर राजा अच्छी कैच लपकते हुए विकेट का पतन। यहां पर रोहित पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज सुमित भगत। यहां पर अलीबाग के फैजी 11 अलीबाग के संगमालक सोहेल मेमन इनके माध्यम से अगर पंकज यादव लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज सोहेल मेमन फैजी 11 अलीबाग के संगमालक। न्यू बैटर मैदान पर जैद कादरी न्यू बैटर, 1 डाउन बल्लेबाज, इन फॉर्म बल्लेबाज। फिर वो अलीबाग क्रीड़ा भवन का मैदान। जरूर अभी भी प्रतिकार पाटिल जी हमें जानकारी देते हुए कि खारेपाट प्रीमियर लीग में, इस चैंपियन लीग में अगर देखा जाए तो राजेश पाटिल जिन्होंने एक शानदार कैच लपका था dreamscricket.in के माध्यम से, वो रील वायरल हो गई थी। इतना शानदार कैच राजा ने पकड़ा था। वही कैचर अभी मैदान पर हमें नजर आए, राजेश पाटिल। शानदार कैच, विकेट का पतन यहां पर प्राप्त करते हुए गेंदबाज सुमित भगत, न्यू बल्लेबाज जाहिद। इस बार कवर के ऊपर से खेल दिया, नो मैंस लैंड, गेंद एक्स्ट्रा कवर, आउटफील्ड फास्ट है, गेंद जाएगी बॉर्डर लाइन के पार। इस बार पहली गेंद के ऊपर गेंद को भेज दिया सीमा पार, शानदार चौकार। इस छवि के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक जी प्रतिकार जी पाटिल सर बतलाते हुए
36 रन स्कोर कार्ड पर। 2 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए तो अच्छी शुरुआत पहले ओवर में देखा जाए तो 19 रन खर्च किए थे गेंदबाज हर्षिकेश माली इन्होंने, और इस बार सुमित ने एक विकेट प्राप्त करते हुए 17 रन खर्च किए। टोटल अगर देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद 36 रन। आने वाली अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है, क्योंकि पावर प्ले की ओवर की जो 20 मिनट का टाइम दिया है, टाइम हो चुका है 9 मिनट हो चुके हैं, क्योंकि 12:20 को मैच स्टार्ट हो गई थी। स्पीड अप करना है पाउंस करने के बाद, ये ध्यान दे दे। गेंदबाजी के लिए फिर से एक बार निजी दूसरा टीम के से तीसरा ओवर लेकर हर्षिकेश माली गेंदबाजी के लिए आते हुए स्पीड अप करना है। 10 मिनट ऐसे ही हो चुके हैं, इसलिए अभी आने वाली 10 मिनटों में आपको 12 गेंद समाप्त करना अनिवार्य है, न तो एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा, क्योंकि चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार पंकज यादव बूम बूम माटे, जिन्होंने पहले ओवर में 3 छक्के लगाए थे हर्षिकेश माली के ऊपर, वही गेंदबाज हर्षिकेश गेंदबाजी करने के लिए। इस बार मिडऑन की दिशा में खेल दिया है राजेश पाटिल, खारेपाट चैंपियन ट्रॉफी के एक बेस्ट कैचर, जिनकी ड्रीम्स क्रिकेट माध्यम के माध्यम से एक रील वायरल हो गई थी, वही फील्डर वहां पर तैनात थे। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 37 रन स्कोर कार्ड पर। तीसरा और प्रगति पर चालू मुकाबला स्मरणिका नौखार बनाम अल अजीज अलीबाग। इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए सबमरीन डिलीवरी जिसे कही जाएगी। इस बार हर्षिकेश ने पहली गेंद पर सिंगल खोदी, उसके बाद से दूसरी गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए यह कमबैक होना जरूरी है स्मरणिका नौखार टीम के लिए, क्योंकि जैद कादरी भी एक शानदार खिलाड़ी। ओहो, फिर से एक बार अल्टी पल्टी खेलने की कोशिश, पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, कोई रन की गुंजाइश नहीं। फिर से एक बार डॉट कराते हुए आत्मविश्वास बढ़ाते हुए यहां पर सुमित भगत गेंदबाज हर्षिकेश माली का, जिस गेंदबाज ने पहले ओवर में 19 रन खर्च किए थे ना, उस गेंदबाज के ऊपर विश्वास दिखलाया और तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए दावत दी और 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च करते हुए हर्षिकेश माली। इस बार लॉन्ग लेग की दिशा में खेल दिया, रूम बनाने का मौका मिला और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है जैद कादरी के बल्ले से शानदार चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 41 रन 41 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये तीसरा ओवर जारी। 5 ओवर का होने वाला मुकाबला, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध, बालवीर क्रिकेट क्लब 3 वीरा आयोजित एक भव्य दिव्य प्रतियोगिता और सुपर 8 के सभी शानदार मुकाबले ड्रीम्सcricket.in के माध्यम से हमें नजर आते हुए। और अभी अभी खुश खबर हमें नजर आई कि आने वाली जनवरी के एंडिंग महीने में अलीबाग बिग ब्लैश धमाका। इस बार देखिए फिर से एक बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए। बल्लेबाज जल्द से जल्द भेजना है। आपको पता है एंजुले मैथ्यूज को किस तरह से आउट दिया था, टाइम आउट होने की वजह से उन्हें आउट करार दिया था, इसलिए स्पीड अप करना है। न्यू बैटर मैदान पर हुजैफ बल्लेबाज, हुजैफा न्यू बैटर मैदान पर बल्लेबाजी के लिए आते हुए। पूरी जिम्मेदारी भी पंकज के ऊपर होगी, क्योंकि हुजैफ न्यू बैटर मैदान पर न्यू बैटर मैदान पर हुजैफा काजी। यस, अभी अभी हमें जानकारी प्रतिकार जी पाटिल सर बतलाते हुए, केतकीचा हमारा जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की थी उस प्रतियोगिता में यही बल्लेबाज थे जिन्होंने 3 गेंदों पर 3 छक्के लगाए थे इसी मैदान पर। वही बल्लेबाज हुजैफ काजी स्ट्राइक एंड पर, वही कारनामा करेंगे क्या आज इस मैदान पर। और इस बार देखिए आते ही स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक, गेंद बैकवर्ड थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, शानदार षटकार, कपाल की बल्लेबाजी। इस बार स्विच हिट जिस तरह से फरदीन काजी खेलते हैं उसी तरह से यहां पर बैटर हुजैफ काजी ने छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की है। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 47 रन 47 रन स्कोर कार्ड पर, शानदार बल्लेबाजी। 3 ओवर की समाप्ति के बाद आखिरी गेंद पर जबकि हुजैफ काजी आए और अभी भी तारीफ की प्रतिकार पाटिल ने की केतकीचा माला जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज की थी उस प्रतियोगिता में
3 छक्कों की बौछार करने वाले खिलाड़ी हुजैफ काजी थे। स्टॉप वॉच स्टार्ट है, आने वाली 5 मिनट बाकी है और इस 5 मिनटों में इस ओवर को समाप्त करना अनिवार्य है, अन्यथा पेनलाइज किया जाएगा गेंदबाजी करने वाली टीम स्मरणिका नौखार। चौथी ओवर के लिए जिम्मेदारी स्मरणिका नौखार की जानिब से एक एक्सपीरियंस खिलाड़ी राजेश पाटिल, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज बुम्बुम माटिया पंकज यादव। अलीबाग की रन मशीन अल अजीज अलीबाग टीम के माध्यम से आज उन्होंने जिस तरह से शुरुआत की है, क्या ये आने वाली 12 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होंगे? 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके 2 विकेटों के नुकसान पर, जबकि रोहित और जैद कादरी आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए पंकज यादव, हुजैफ काजी। इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल दिया, स्वीपर कवर में फील्डर है। 1 रन लेने का मौका हुजैफा काजी स्ट्राइक एंड पर बैटर, जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का तागा था वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन 2 विकेटों के नुकसान पर। जबकि ये चौथा और प्रगति पर फील्डिंग रिस्ट्रिक्शन में थोड़ा सा बदलाव करते हुए विकेट कीपर सुमित भगत। आज अक्षय पाटिल मोनिया की कमी यहां पर जरूर महसूस होती हुई। ऑलराउंडर कैटेगरी जिस खिलाड़ी ने अलीबाग का नाम बड़ा किया वो भी खिलाड़ी है अक्षय पाटिल, और समाधान भी हमें नजर नहीं आ रहे, उनकी भी कमी नजर आती हुई। जो गेंदबाज है इस बार कवर के ऊपर से खेल दिया, पॉइंट रीजन में फील्डर है, भागते हुए दोनों खिलाड़ी, आउटफील्ड है फास्ट, पर अच्छा फील्डिंग का नजराना पेश करते हुए फील्डर वहां पर नजर आए। तब तक 2 रन लिया, तीसरी रन लेने की यहां पर कोशिश में कामयाब होते हुए अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल। 3 रन मुकम्मल करने के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 51, 51 रन स्कोर कार्ड पर। चिति की चपलाई से यहां पर गेंद को धकेल दिया था बैटर ने और धीरे धीरे 3 रन यहां पर प्राप्त किए। और जरूर अभी अभी मुझे जानकारी मिली कि पंकज यादव ने पहली बार 3 रन दौड़कर निकाले होंगे, क्योंकि छक्के चौके की भाषा खेलने वाले खिलाड़ी यहां पर दुबई में 4 रन दौड़कर निकाले थे और आज 3 विरा के मैदान पर 3 रन का रनिंग बिटवीन यहां पर नजर आए पंकज यादव के माध्यम से। बॉडी मायने नहीं रखती, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। आज इसलिए पंकज यादव का नाम बड़ा है क्योंकि उनके पास वो काबिलियत है, वो क्षमता है, वो टेम्परामेंट है। इस 1 रन के साथ टीम का स्कोर पर जा पहुंचा है 52, 52 रन स्कोर कार्ड पर। कब्बाल की गेंदबाजी राजेश पाटिल, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है बल्लेबाजी करने वाली टीम अल अजीज अलीबाग टीम को। स्ट्राइक पर बल्लेबाज हुजैफा काजी। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ राजेश जी पाटिल, मुख्य अंपायर के रूप में लेग अंपायर शरद जी पाटिल सर, हमारे गुण लेखक प्रतिका जी पाटिल। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, मिस टाइमिंग स्ट्रोक यहां पर मिड ऑन की दिशा में फील्डर है, वहां पर 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 54 रन, 54 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। इसमें जो विजेता टीम होगी वो जरूर जय मल्हार अलीबाग टीम के साथ सेकेंड फेरी का मैच खेलेगी, ये ध्यान दीजिए। तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार राजेश पाटिल, सेकंड पर बैटर बुम्बुम माटिया। ओहो, बुम्बुम माटिया स्टाइल में काउ कॉर्नर सीमा रेखा के पार गेंद को भेज दिया है, लॉफ्टेड षटकार। कमाल की बल्लेबाजी, आज पंकज यादव की बल्लेबाजी इस मैदान पर रंग लाते हुए नजर आ रही है। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 60 रन, 60 रन स्कोर कार्ड पर। अल अजीज 11 अलीबाग टीम जिसमें पंकज यादव के करारे 4 छक्के और 1 चौके की सहायता से बल्लेबाजी करते हुए काफी प्रभावित करते हुए बैटर, क्योंकि यहां पर मैटर है बड़े और पंकज यादव है खड़े। इस ओवर की आखिरी 1 गेंद आना बाकी। इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया, बुम्बुम माटिया ऑन द फायर, आता माझी सटकली, गेंद सीमा पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 66 स्कोर कार्ड पर। कमाल की बल्लेबाजी हो रही है। आज राजेश पाटिल की मैं तारीफ कर रहा था कि उन्होंने बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, पर पंकज यादव को गुस्सा आया और उन्होंने 5वीं और 6ठे गेंद पर 2 बड़े स्ट्रोक लगाए, टीम का टोटल स्कोर खड़ा किया है अल अजीज अलीबाग टीम का 66। आने वाली 6 गेंदें शेष बाकी इस इनिंग की, जबकि यहां पर जो टीम जीतेगी वो जरूर जय मल्हार अलीबाग टीम के साथ सेकेंड राउंड फेरी का मुकाबला खेलेगी।
आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया जाएगा? और गेंदबाजी के लिए आते हुए फिरकी का जादूगर जय। जरूर मर्चेंट नेवी में कार्यरत होने वाले खिलाड़ी गेंदबाजी के लिए आज अपना टाइम जरूर उन्होंने निकाला है। मर्चेंट नेवी में रहने वाले खिलाड़ी जय गेंदबाजी के लिए। स्ट्राइक पर बल्लेबाज हुजैफा काजी। अगर केटी देखा जाए ना तो मुंबई साइड में फरदीन काजी और अलीबाग में ये हुजैफा काजी। काजी नाम में दहशत है। इस बार बल्ले का भारी सीरा, गेंद लॉन्ग स्टॉप बिहाइंड द विकेट। विकेट कीपर दौड़ लगाते हुए सुमित भगत, पर एक ही रन पर संतुष्ट हो गए क्योंकि यहां पर मजबूत जिस्म के खिलाड़ी है और मजबूत नहीं है तो उनके बल्लेबाजी में जो ताकत है ना वो नजर आएगी अभी आने वाली 5 गेंदों में। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 67 रन 67 स्कोर कार्ड पर। जय की गेंदबाजी क्या इस मैदान पर बढ़ रहेगी या फिर से एक बार बूम बूम माटिया का धमाका, इलाका किसका भी हो धमाका हमारा ही होगा, ऐसे कुछ कहते हुए पंकज यादव नजर आएंगे इस लॉग ओवर में। और ये देखिए वन हैंड किरण पवार स्टाइल में खेलते हुए स्ट्रोक, अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर के द्वारा। एक रन लिया, एक ही रन पर संतुष्ट। जय की जितनी तारीफ करो उतनी कम, क्योंकि आज टेनिस क्रिकेट में बड़े खिलाड़ी को सामने रखा है और उन्हें गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी और उसका साथ देते हुए फील्डर वहां पर हमें नजर आए। अच्छी फील्डिंग, वैभव अच्छी फील्डिंग करते हुए। ओहो इस बार गुगली गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके यहां पर बल्लेबाज। जरूर यहां पर ऑफिशियल अंपायर का डिसीजन आता हुआ कि बूम बूम माटिया, पंकज यादव आउट नजर आते हुए। बल्लेबाज जल्द से जल्द भेजे। अच्छी बल्लेबाजी पंकज यादव ने की। न्यू बल्लेबाज अलीबाग के विश्वजीत ठाकुर, बोटिया वैभव कामले, एक अच्छे खिलाड़ी है ऑलराउंडर कैटेगरी जरूर हमें नजर आती है, पर आज वैभव कामले किस तरह की बल्लेबाजी करेंगे? अलीबाग के मोटिया नाम से जाने जाते हैं, जिस तरह से विश्वजीत ठाकुर को फॉलो करते हैं उसी तरह से ये बल्लेबाज काफी शानदार बल्लेबाजी करते हैं। नाम है वैभव कामले। 9 सेकंड पर पंकज यादव ने शानदार बल्लेबाजी की, 39 रनों का योगदान दिया। कमाल की बल्लेबाजी, अपने अर्ध शतक से मात्र 11 रन पिछाड़ी पर रह गए और रनआउट के रूप में बल्लेबाज आउट हो चुके हैं। जय गेंदबाजी करेंगे फिर से एक बार हुजैफा काजी, स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश और इस बार विकेट कीपर, बचपन में कांचे काफी खेले हैं सुमित भगत ने और इस बार विकेट प्राप्त करते हुए तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। इस बार लगातार 2 विकेट खोते हुए अल अजीज 11 अलीबाग टीम, जिस तरह से शेयर बाजार का मार्केट डाउन होता है उसी तरह से रनों का ग्राफ यहां पर कम नजर आता हुआ प्रतिकार जी पाटिल सर बतलाते हुए। जरूर यहां पर 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए गेंदबाज जय ने, कमाल की गेंदबाजी। मर्चेंट नेवी रहने के बावजूद भी आज अपने गांव के लिए गेंदबाजी कर रहे। न्यू बैटर मैदान पर साहिल, साहिल यानी समंदर, साहिल यादव मैदान पर आ चुके हैं। अलीबाग का श्रेयस कदम जिसे कहा जाता है वो साहिल यादव मैदान पर आते हुए इनायत नंबर 6 पर। तो फिर से एक बार 5वीं गेंद डालने के लिए तैयार नेवी मर्चेंट, गेंदबाज जय। साहिल भी एक अच्छे खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता इस खिलाड़ी के पास है, पर क्या टारगेट सेट किया जाएगा अल अजीज अलीबाग टीम के माध्यम से और साहिल किस तरह से परफॉर्मेंस दिखलाएंगे बीसीसी 3 आयोजित इस प्रतियोगिता में। और इस बार ऑन साइड में खेल दिया राजेश पाटिल, एक अच्छे फील्डर का खिताब। और इस बार देखिए 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। 2 खिलाड़ियों के बीच में दरार और चौवा आता हुआ। इस चौवे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 72 रन, 72 रन स्कोर कार्ड पर। आने वाली एक गेंद शेष बाकी है और प्रतिकार जी पाटिल से भी हमें याद दिलाते हुए कि आज उनके गेंदबाज सूरज पाटिल की कमी नजर आ रही है। आखिरी गेंद 72 रन स्कोर कार्ड पर। क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा? बैटर साहिल यादव, साहिल यानी समंदर।
ओहो, मेरी हेलीकॉप्टर आज इस बीसीसी तीनवीरा के मैदान पर लगाते हुए बैक टू बैक 2 गेंदों पर 2 छक्के लगाए। साहिल यादव का फटका, कमाल का स्ट्रोक, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ बाउंड्री को कवर करते हुए सीमा पार, चौकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 76 और जीतने के लिए 77 रनों की आवश्यकता है। क्या ये लक्ष्य को पार किया जाएगा स्वर्णिका नौखा टीम के माध्यम से, या अलाजीज 11 अलीबाग टीम इसे रोकने में कामयाब होगी? ये सुनने के लिए दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त कपिल ठाकुर के पास। धन्यवाद। धन्यवाद भाईजान। 76 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 77 धावांचं आव्हान असणार आहे। 77 रन्स नीड टू विन। अप्रतिम समालोचन याआधी भाईजानचं तुम्ही ऐकलं। अल अजीज अलीबाग विरुद्ध स्मरणिका 11 नौखार, अशा पद्धतीची ही मॅच चालू आहे। पहिल्या सत्रामध्ये पंकज जाधवचा अप्रतिम खेळ तुम्ही पाहिलात। अंतिम ओव्हरमध्ये जयने मॅचला थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीशी मिसफिल्डिंग शेवटच्या 2 बॉलवर झाली आणि त्यामुळे टार्गेट हे खूप मोठं झालेलं आहे। या अनुषंगाने आपण पाहतोय 77 धावांची आवश्यकता असणार आहे। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जे जे सावलीचा आडोसा घेऊन बसलेले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। परंतु प्रेक्षकांमध्ये आम्हाला खारेपाट चॅम्पियन्स लीगचे सर्वेसर्वा किंवा प्रमुख आयोजक म्हणून केतन पाटील दादा दिसत आहेत। सो केतन पाटील दादांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर तुम्ही यायचं आहे। बीसीसी तीनवीरा आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे। एक जुना बॉल द्या, एक जुना बॉल द्या। चला, स्मरणिका 11 नौकार बॅटर मैदानामध्ये जाऊ द्या आणि पंचांना सुद्धा मी विनंती करतोय लगेचच तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे। आणि या संघांमधून जिंकणारा संघ जय मल्हार अलिबाग संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे, तर याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे। स्मरणिका 11 नौखार, नौखार गाव म्हटलं की महेंद्र दादा असतील, रघुनाथ माळी असतील ने सध्याच्या घडीला अक्षय पाटील मोन्या, त्यानंतर सुमित भगत, राजा असे महत्त्वपूर्ण खेळाडू आणि त्यांच्या नावाला आणि नावावरूनच नौखार गावाला ओळखलं जाते। अलिबाग म्हटलं की प्रथमतः टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आखाती देशांचा प्रवास करणारा पंकज जाधव असेल, मग पंकज जाधवने अलिबाग 11 संघ बनवून सुमित भगतला सुद्धा आखाती देशांच्या प्रवासाला नेलं होतं। अक्षय पाटीलचे मोन्याचे तुम्ही कारनामे पाहिले असाल, प्रफुल्ल पाटील पिंट्या असतील, प्रसाद पाटील असतील, त्यानंतर बरेचसे खेळाडू आहेत। म्हणजे आता सध्याच्या घडीला अलिबाग 11 जर बघितलीत तर त्यामध्ये सौरभ गव्हाणकर असेल, अमित पारकर असेल, निखिल पाटील असेल, आदर्श पाटील असेल, असे बरेचसे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत। आणि त्या अनुषंगाने आज हा सुपर 8चा लॉट आपण पाहतोय, ज्यामध्ये अलिबागचे तारे सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत। बीसीसी तीनवीरा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेने संपूर्ण अलिबाग तालुक्याला अक्षरशः वेळ लावून सोडलेला आहे। आजचा दिवस सुपर 8चा दिवस, शनिवारचा दिवस, बजरंग बलीचा दिवस। सागाव संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली। पहिला सामना जो झाला होता त्यानंतर सामना जो झाला ज्यामध्ये अलिबाग अर्थातच जय मल्हार अलिबाग संघाने बॅटर गेलेले नाहीयेत, पंच ड्रिंक्स ब्रेक करतायत, कारण त्यांना सुद्धा थोडासा वेळ मिळावा किंवा मिळाला पाहिजे, कारण आज उन्हाचा तडाखा खूप आहे। सध्याच्या घडीला सकाळच्या किंवा रात्रीच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळी किंवा 7 नंतर थंडी थोडीशी लागायला सुरुवात होते, गुलाबी थंडी। या थंडीमध्ये काही काना थंडी हवीशी वाटते, काही काना हवीशी वाटते, पण काय करू शकत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत। सो या थंडीमध्ये तितकीच थंडी आणि 10 नंतर खूप जास्त ऊन लागायला चालू होते, त्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते। त्यामुळे सर्वांनी पाणी पिणं गरजेचं आहे। वृक्षतोड जी चाललेली आहे, आधुनिकीकरण किंवा शहरीकरण ज्याला आपण म्हणतोय ग्रामीण भागांमध्ये,
त्यामुळे वृक्षतोड किंवा झाडांची तोड चाललेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने एक एक झाड लावणं हे फार गरजेचं आहे. ओझोन लेअर आपल्याला समतोल ठेवायला पाहिजे. विविध पद्धतीने निसर्गाचा समतोल राखू शकतो आपण. एक झाड तुम्हाला लावता येत नसेल तर कुठलं झाड तोडण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही करू नका. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान, अगदी कड्या कपारांमध्ये हे मैदान आहे. हे मैदान तसं पाहिलं गेलं तर एका साईड अँगलने जर तुम्ही पाहिलं तर पेणचे मैदान आहे, ज्याला सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव दिलेलं आहे. तशाच पद्धतीचा काहीतरी व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. 77 धावांचं आव्हान आहे. पहिली मॅच जी झाली त्यामध्ये 75 धावांचं आव्हान होतं, ते सेकंड इनिंग मध्ये पार केलं गेलं नाही. आणि ही दुसरी इनिंग सुमित भगत, बाहुबली म्हणून ज्या नावाने तो प्रसिद्ध आहे, जय, जो मागील 2 वर्षांपासून आपल्या व्यवसाय किंवा नोकरीला सांभाळून नवखार गावासाठी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जयने या वर्षामध्ये अप्रतिम सुरुवात किंवा अप्रतिम कन्सिस्टंट परफॉर्म करत तो प्रत्येक स्पर्धांमध्ये आलेला आहे. आणि आज मोन्याच्या अनुपस्थितीमध्ये जेव्हा स्मरणिका 11 नवखार संघ उतरलाय, त्यावेळी मोन्याची जी कमी आहे ती भरून कशी काढायची यावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कारण गावचं क्रिकेट किंवा टीम टू टीमच्या लॉटमध्ये 3 ते 4 फलंदाज तुमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये असतात आणि त्या अनुषंगाने एखाद्या ओव्हरमध्ये एखाद्या 2 विकेट्स पडल्या स्टार्टिंगला तर मात्र संघाला त्याचा टेन्शन येतं की आता फलंदाजी कोण करणार. ज्यांना बॅट धरता येत नाही त्यांना सुद्धा कधी कधी मैदानात उतरावं लागतं, कारण 11 मुलं जमतच नाहीत. सध्याच्या घडीला ऊन इतकं वाढलंय तर घरातून सुद्धा काही खेळाडूंना किंवा काही मुलांना घरातून अपोज करतात की तू काळा पडशील, खूप ऊन लागते, तुला ताप येईल. परंतु मैदानी खेळ हे खेळलेच पाहिजेत. मैदानी खेळ तुमचं शरीर सुदृढ बनवतं, मजबूत बनवतं आणि तुमच्यावर जर तुम्हाला थोडंसं काही टेन्शन असेल तर ते रिलॅक्स होण्यासाठी मैदानी खेळ फार इम्पॉर्टंट आहेत. वळूया मॅचकडे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अजय गोलंदाजी मार्कवर आहे. 20 मिनिटांचा वेळ सुरू होतोय आणि पहिला बॉल अजयचा. सुमित भगतने आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केलंय. लांब, उंच आणि देखणा फटका. जशा पद्धतीने पंकज जाधवने सुरुवात केली होती त्याच दिशेला फटका सजवलाय. अजयचा विचार केला. अजय पवार अलिबाग प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब, पीएनपी चषक मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी आपल्या हाताने केली होती किंवा आपल्या स्पेलने केली होती आणि अजय पवारने निश्चितपणे सांगून दिलंय अलिबागचा एक धुरंधर म्हणून गोलंदाज मी उदयास आलेलो आहे. यावेळचा बॉल आपडलाय आणि ठोकलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा फटका सुमित भगतचा वार केलाय अजय पवारच्या बॉलवर. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पार गेलाय. सुमित भगत बॅटचं स्विंग आणि त्याचं कनेक्शन ऑफ बॅट हे जर बॅट अँड बॉल जर चांगलं झालं तर सुमित भगतला थांबवणं हे मात्र फार कठीण असतं. आता मात्र थोडासा बदल पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः पंकज जाधव गेलाय. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन गली, शॉर्ट कव्हर पॉइंट आपण म्हणूयात, स्वीपर कव्हर म्हणूयात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन सर्कल मध्ये आहे. दोन्ही फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर. यावेळी पहा फटका फसलाय, आकाशामध्ये आहे बॉल. वॉच 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 अँड ड्रॉप इट. वैभव कांबळेच्या हातातून चुकी होत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पार आलेला चौकार. मी नेहमी म्हणतो ना, तंबाखू सोडा, दारू सोडा, गर्लफ्रेंड त्रास देत असेल तर ती सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. क्रिकेटमध्ये कॅच फार इम्पॉर्टंट असते. कारण रोहित शर्माची 9व्या धावसंख्येवर कॅच सुटली, त्यानंतर 264 धावा. क्रिकेट मधला विश्व विक्रम. 12+4 म्हणजे 16 धावा पहिल्या 3 चेंडूवर. अजय पवार पुन्हा एकदा. अजय पवारने ओ पिच बॉल यॉर्कर बनवलाय सुमित भगतने. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो हो, व्हॉट अन रनिंग बिटवीन द विकेट.
चीते की चाल, बाज की नजर और सुमित और जय के रनों पर कभी संदेह नहीं करते. आणि अशा पद्धतीच्या चिकी रन्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. छोटेसे मौके मिळतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसिजन घ्यावा लागतो आणि आखोई आखो में इशारे ज्या वेळेला होतात तेव्हा सुमित भगत हा त्यामध्ये तरवेज आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 2 धावांच्या मदतीने टोटल रन्स ऑन अ स्कोर कार्ड 18 धावा. अजय पवारचा पुढील बॉल राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल का? जोपर्यंत अडवेल, अडवलाय जरूर, परंतु चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला फटका सुमित भगत आणि स्मरणिका 11 नौकार संघाच्या धावसंख्येमध्ये मोठा उजाळा करून देते. सुमित भगत नाम तो सभी ने सुना होगा. सुमित म्हणजे विध्वंसक, सुमित म्हणजे ताकद, सुमित म्हणजे लांब लांब षटकार आणि अशाच पद्धतीचं गणित आपण पाहतोय. धावसंख्येचा जर आलेख पाहिला, षटकार षटकार चौकार, 2 धावा आणि हा चौकार, आणि अशा पद्धतीने धावा झालेल्या आहेत त्या. टोटल रन्स 22, 22 धावा. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. व्हॉट विल हॅपन? फुल टॉस, ये मिस कहा करेंगे, आणि तो मिस सुद्धा झालाय. कधी कधी चांगले चेंडू मारले जातात, पण खराब चेंडूचा सामना करत असताना ते सुद्धा चेंडू तुम्हाला खेळत असताना थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागतो, कारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा आपण जास्त कॉन्फिडंट असतो आणि ते बॉल मारत असताना काहीतरी वेगळा प्रयत्न करण्याचा नादात किंवा प्री डिटरमाइंड फटके. पहिली ओव्हर आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 मिनिट्स पूर्ण झालेले आहेत. बॉटल्स तिथे भरलेले आहेत. तर बघा, पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि अशाच पद्धतीची तोडफोड, विध्वंसक आणि विलोभनीय सुरुवात, आणि त्याची अपेक्षा स्मरणिका 11 नौकार संघाला होती. मी तर म्हणेन ही एक मॅच आहे, अजून एक मॅच किंवा ही मॅच ही सोडून अजून एक मॅच जर जिंकले तर कदाचित नौकार गाव अर्धा इथे जमा होईल. सो मोन्या, हा येस डेफिनेटली, डोंट वरी. 20 मिनिटं म्हणजे पंकज जाधवला याचा अवेअरनेस आहे. गेमचा अवेअरनेस सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये प्री प्लॅन करणं सुद्धा फार गरजेचं आहे. आता ही प्लॅनिंग सुमित भगत खेळू शकतो, 1 ते 2 मोठे फटके मारू शकतो ओव्हरमध्ये, हे कॅल्क्युलेशन पंकज जाधवकडे होतं. पण झालंय काय, 3 ते 4 मोठे फटके आलेत आणि टोटल 22 धावा. ॲज युजल 15 ते 16 धावा पंकज जाधव ठरवून चालत होता की पहिल्या ओव्हरमध्ये येऊ शकतात, पण एखादी विकेट मिळवणं फार गरजेचं होतं. या अनुषंगाने अजय पवारला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं, परंतु प्रमुख गोलंदाजावर ज्या वेळेला हल्ले होतात ना, संघ पूर्णपणे अडचणीत सापडतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलीच ओव्हर झाले, सो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं मी म्हणेन. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है, कभी धूप तो कभी छाया है, यही तो क्रिकेट की माया है, असे आमचे भाईजान सुद्धा म्हणतात. पण मी म्हणेन हा खेळ पाहावा लागेल. हे बॅटल फार इंटरेस्टिंग आहे. रोहितने टाकलेला लोवर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबल होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु जयचं लक्ष नव्हतं. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर मॅच, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क असं आपण नेहमी म्हणत असतो. कॉन्सन्ट्रेशन अगदी ढासळलं किंवा तुमचं डिस्ट्रॅक्ट झालात तर नेहमी तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला किंवा प्रतिस्पर्ध्याला तुमचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतं. P2चं षटक आहे, अंतिम षटक आहे. लॉंग ऑनला वैभव कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. सुमित भगतचा स्विंग पाहायला मिळाला बॅटचा. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट कदाचित जयसाठी ही धोक्याची घंटा होती. रोहितची अप्रतिम गोलंदाजी. मी म्हणालो होतं की रोहितची ओव्हर फार महत्त्वाची असणार आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 30 ते 35 धावा जर आल्या तर स्मरणिका 11 नौकार संघ थोडासा आगेकूच करू शकेल विजयाच्या दिशेने. पण ज्या वेळेला रोहित आलाय, स्विंग करतोय, वेगवेगळ्या टप्प्यांवर चेंडू टाकतोय, यावेळी पट्टा रडार आणि हा फटका 440 वोल्टचा आहे. काटा किर्र करणारा षटकार. वॉटर स्ट्रोक, दिस इज आउटस्टँडिंग. वो पिच पद्धतीचा बॉल, हाफ वॉली चेंडू, शॉट ऑफ गुडलिन स्वरूपाचा सुमित भगतच्या बॅट मधून आलेला हा ट्रेमेंडस स्ट्रोक आपण पाहिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. व्हॉलेंटियर्स काम अगदी चांगल्या पद्धतीने करतायत. सो थँक्यू सो मच चेंडू दिल्याबद्दल. आमचे आय थिंक प्रेक्षकच असतील. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा.
29 विदाउट लॉस. चांगलं षटक चाललं होतं रोहितचं, परंतु दुधात माशी पडावी, एका पांढऱ्या शर्टावर चिखलाचा डाग उडावा, तशाच पद्धतीचा हा फटका पण होता. लोवा फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथं मात्र खेळीला नजर लागतीये. थोडासा टाइम स्पेंड केला, कारण रिषभ पंतने इंडियन क्रिकेट टीम मध्ये थोडंसं हे कारनामे आपल्याला सांगितले होते की मला काहीच झालं नव्हतं. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका 30 मध्ये 32ची आवश्यकता असताना अक्षरशः काही न झालेला असताना तो लोळला मैदानावर आणि रोहित शर्माला सांगितलं की तो थोडा भाई या टाइम जाने दो. आणि तो टाइम गेल्यानंतर ज्या वेळेला हार्दिक पांड्या ओव्हर टाकण्यासाठी आला, पहिल्या चेंडूवर हँड्री क्लासिंगला बाद केलं आणि त्यानंतर इंडियन टीम मॅचमध्ये कमबॅक करत गेली. आता महत्त्वपूर्ण जबाबदारी ॲट द स्टार्ट ऑफ वेल बिगिन इज हाफ डन असं मी म्हणेन. चांगली सुरुवात अपेक्षित होती ती मिळालेली आहे. कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा. सुमित भगत आला, फुलटॉस बॉल दिसल्यानंतर मोह आवरला नाहीये, मोह माया हवरेपणा धावा लुटण्याचा मी तर म्हणेन. आणि त्या अनुषंगाने पॉवर प्लेचा तो पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला होता. राजेश उर्फ राजा या खेळाडूने अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये एक चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 5 ते 6 वेळा हा कारनामा करून दाखवलेला आहे. सो डेफिनेटली राजा आता ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून आहे, कारण टीममध्ये जी बॅटिंग लाईनअप आहे ती थोडीशी चेंज करावी लागलेली आहे. काही खेळाडू अनुपस्थित आहेत, त्यामुळे निमिष सुद्धा नाही आहे. राजाने मारलेला हा फटका पुन्हा एकदा गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच पाहिलेली आहे. 2 चेंडूंवर या मॅचचं संपूर्ण चित्र बदललेलं आपण पाहिलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी. रोहितने एक षटकार खाल्ल्यानंतर त्यानंतर पंकज जाधवने थोडेसे त्याला कानमंत्र दिले असावेत किंवा इशारे केले की आउटसाइड ऑफ स्टंपला शरीरापासून दूर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या वेळेला गोलंदाजी रोहितने केली, काहीही केलं नाहीये, चेंडूला थोडेसे स्लो केले, फुलर लेनचे टाकले, लालच दिली. आणि त्या अनुषंगाने फिल्डिंगची सजावट सुद्धा होती. एक मिड विकेट होता, एक लॉंग ऑन होता आणि एक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये लावला होता. आणि डीप कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये ती कॅच उडली होती. सो रोहित ही झोन हॅट्रिक, 29 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. वैभव फलंदाजीसाठी आलाय, प्रमोशन मिळालंय किंवा मी तर म्हणेन गरज आहे संघाला जास्तीत जास्त धावा बनवण्याची, आणि त्यावेळेला मैदानामध्ये आलाय. हो कव्हर ड्राईव्ह केलाय, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत सिंगल जमा होणार धावसंख्येमध्ये. 2 षटकांची समाप्ती, 30 धावा, 2 विकेट्स, 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वर्णिका 11 नौकार संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यानंतर नौकार संघाच्या काही समर्थकांनी गाडीला किक मारून तयारी केली असेल की आता चला 3 विरा गाठावंच लागेल आपल्याला मॅच संपेपर्यंत, कारण सुमित भगत याची बॅट बोलायला लागली होती. काही जण म्हणाले असतील की जरा थांबूया, मॅच पाहूया, आणि ती कदाचित नरपटी लागली असं मी म्हणेन. पहिल्या 2 ओव्हरसाठी टोटल 11 मिनिट्स लावलेले आहेत. 9 मिनिटं झालेले आहेत. सो 11 मिनिट्स बाकी आहेत उर्वरित 2 ओव्हरसाठी. सो याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे. वैभव कांबळी मोठ्या नावाने संबोधला जातो. मागील वर्षामध्ये गोलंदाजी खूप कमी केली, परंतु गावच्या संघामधून किंवा आपल्या टीम टू टीमच्या संघामध्ये अलिबाग संघ अर्थातच अल अजीज अलिबाग संघाकडून खेळत असताना गोलंदाजी करणं हे त्याला कदाचित त्याच्याकडे कर्णधाराने एक दिलेली एक आशा किंवा त्याच्यासाठी दिलेला हा एक त्याला सिद्ध करण्यासाठी एक मौका. वैभव कांबळी, रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची निवड झाली होती. वैभव वर्सेस वैभव अशा पद्धतीचं बॅटल राईट हँड ओव्हर द विकेटने. हो फुल टॉस होता, त्याला यॉर्कर बनवलं. फुटवर्कचा अभाव, पदलातिथ्य पाहायला मिळालं नाहीये. सरळ खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर्समध्ये अगदी ढकलायचं होतं. पंकज जाधवने आगळ्या वेगळ्या पद्धतीने फिल्डिंगची सजावट केलेली आहे. कव्हर रिजन, पॉइंट रिजन यामध्ये मोठी गॅप ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला सांगितलेलं आहे जय नॉन स्ट्राईक एंडला आहे. जोपर्यंत जय स्ट्राईकवर येत नाही तोपर्यंत धावा येणार नाहीत असं मी म्हणेन. वैभव
ओ हो वंडरफुल डिलिव्हरी यॉर्कर बॉल फ्रंट फुटवर येऊन चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं आणि त्या अनुषंगाने प्रयत्न झाले नाहीयेत. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. 30 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. वैभव कांबळीचा हा बॉल. वैभव कांबळी विकेट प्राप्त करतोय रनआउट स्वरूपाची. आणि या मॅचमध्ये जी पहिल्या ओव्हरमध्ये दम आणला होता, दम भरला होता किंवा जी पॉवर पॅक फलंदाजी झाली होती सुमित भगतची, तदनंतरच्या काळामध्ये वैभवने खूप खराब फलंदाजी केले आणि त्याला जे टार्गेट त्याच्या समीप होतं किंवा टार्गेट जवळ आलं होतं ते खूप दूर केलंय 3 चेंडू डॉट खेळून. कनकेश मैदानामध्ये जातोय. याच्याकडे सुद्धा कॅपॅबिलिटी आहे. नवीन फलंदाज कनकेश मैदानामध्ये जातोय. जय स्ट्राईक एंडला आलाय. पहिले 3 चेंडू डॉट आले तिसऱ्या ओव्हरचे, त्यामुळे जयला आता मोठे फटके मारणं हे अनिवार्य आहे. पहिला चेंडू कशा पद्धतीचा फेस करेल जय हे देखील पाहणं फार रंजक राहणार आहे. जयसने मारलेला हा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट. वो उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है, दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका आपण पाहिलाय जयच्या बॅट मधून. ट्रमेंडस स्ट्रोक. 34 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. डेफिनेटली जय जोपर्यंत आहे तो विजयामध्ये ही मॅच परावर्तित करू शकतो. जय है तो मुमकिन है. 14 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल ओव्हरचे. हो जगह बनाकर खेळणे का प्रयास. जागा बनवून जागा दाखवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु बॅट आणि बॉलचा संबंध झालेला नाहीये, मिलन झालेलं नाहीये, मीटिंग झालेली नाहीये. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 4 आपण पाहिलेले आहेत धावा. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. सिंगल पेक्षा जास्त घेतली तर कदाचित तोटा होऊ शकतो, त्यामुळे मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल एकच धाव घेतली जाते. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 झालेली आहे. शेवटच्या 2 ओव्हर जिंकण्यासाठी 77 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे, परंतु जय ते टार्गेट पार करू शकतो हीच आशा एक शेवटची म्हणून बाकी राहिलेली असताना आपण पाहतोय. BCC तिनविरा आयोजित क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. येणाऱ्या काळामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन आपण पाहणार आहोत. त्यापैकी अलिबाग बिग बॅश स्पर्धा आता डिक्लेअर झालेली आहे. पेंडिंग स्पर्धा जर आपण पाहिल्या तर PNP चषक असू द्या, दमदार आमदार प्रीमियर लीग असू द्या, त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग असू द्या, विविध स्पर्धा आहेत. त्यामुळे कन्सिस्टंट परफॉर्म करणं हे परफॉर्मन्स देणं किंवा परफॉर्म करणं किंवा क्रिकेटशी संबंधित राहणं, क्रिकेटच्या टचमध्ये राहणं हे फार गरजेचं असणार आहे. शेवटच्या 2 ओव्हर आणि त्यामध्ये अपेक्षित धावा असतील 12 मध्ये 42. प्रति ओव्हर 21 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 20 धावा तरी बनवाव्या लागतील जयला. आणि ज्या वेळेला रोहित गोलंदाजी मार्कवर येतो व्हेरिएशन हे माझं प्रमुख अस्त्र आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. गतीचा आणि मतीचा याचा पूर्णपणे वापर करत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. विचाराने ज्या वेळेला त्याच्याकडे पाहिलं जातं की अनुभवी क्रिकेटर अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी आहेत सध्या करंट खेळत असणार आहे. त्यापैकी रोहितचं नाव सुद्धा आपण घेतलं गेलं तर काही हरकत नाही आहे. खूप चांगलं क्रिकेट मागील 10 वर्षामध्ये त्यांनी खेळलेलं आहे. यावेळचा बॉल हो स्विंग एन मिस किंवा सरळ बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. कनकेश स्लो वन पिक करता आलेला नाहीये. कनकेश रडार मध्ये आलाय. बॉल आकाशामध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अजय पवार. फलंदाज कनकेश इज गॉन. पहिल्या ओव्हर पर्यंत असं वाटलं होतं की कदाचित सुमित भगत आज पलटवार करणार. खूप दिवसानंतर सुमित भगतचा वादळी खेळ मैदानावर पाहायला मिळणार, परंतु ती फक्त थोड्या वेळासाठी खुशखबर होती असं मी म्हणेन. लोवर फुलटॉस बॉल. मोह आवरला नाहीये. एका चुकीमुळे संपूर्ण संघाला त्याचा
खामियाजा भुगतावा लागला असं पण म्हणूयात. आणि नवीन फलंदाज हाशिकेश माळी याच्यावरती जबाबदारी आलेली आहे. कनकेश गेल्या सीझनमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळला, पण या सीझनमध्ये कदाचित बॅट आणि बॉलपासून थोडासा लांब असावा, प्रॅक्टिस नसावी किंवा सध्याचा करंट फॉर्म पाहता त्याला नशिबाची साथ मिळत नसावी. फटका चांगला आहे हाशिकेश माळीच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार षटकार. औपचारिकता बाकी आहे किंवा येणारे किंवा शेवटचे जे चेंडू बाकी आहेत त्यामध्ये मोठे मोठे स्ट्रोक खेळण्याची कॅपॅबिलिटी ठेवायची. शेवटच्या ओव्हरपर्यंत किंवा शेवटच्या बॉलपर्यंत असं मनाशी बाळगून राहायचं, उराशी बाळगून राहायचं. तर शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही हिंमत सोडणार नाही आहे. कारण नेहमी म्हटलं जातं ना की हिमतीने हारा पण हिंमत हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच ज्याच्याकडे घणाचे घाव सोसण्याची ताकद असते. अडचणी महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात. या अडचणींचा सामना तुम्ही कसं करताय? अकॉर्डिंग टू यू तुमचा दृष्टिकोन फार वेगळा असायला पाहिजे. मॅचकडे पाहण्याचा पॉझिटिव्ह अप्रोच फार गरजेचा आहे. सन्माननीय प्रवीण पाटील सुद्धा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावर तुम्ही आसनस्थ व्हायचं. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट किंवा मी म्हणेन स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. धावसंख्येमध्ये 1ने बदल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. त्यापैकी पहिल्या ओव्हरमध्येच 22 आल्या होत्या. तदनंतरच्या 3 ओव्हर आपण पाहिल्यात. खूप खराब फलंदाजी आणि त्यानंतर घाई गडबड आणि बॅटिंग लाईनअपमध्ये असणारी कमी, याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ अल अजीज अलिबाग संघाला झालेला आहे. रोहित आलाय. रोहितने चांगली फलंदाजी केली आहे. रोहितने 2 वैयक्तिक षटकं हाताळली आणि त्या रोहितने त्याचा स्पेल पाहिला तर प्रति ओव्हर त्याने 8-8 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 1-1 विकेट मिळवली, 3 विकेट्स मिळवल्या. असा रोहित आपण पाहिलेला आहे आणि त्यानेच या मॅचचं चित्र पूर्णतः बदललंय. हाशिकेश माळी शेवटची ओव्हर ज्यामध्ये अपेक्षित धावा असतील त्या 35-34. सन्माननीय प्रवीण पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं या BCC तिनविरा आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मी सन्माननीय विनोद दादांना मी विनंती करतोय की प्रवीण दादांचा इथे मानसन्मान करायचा आहे. फटका चांगला, गोलंदाजाचा चेंडू चांगला होता, फटका फसला असं पण म्हणूयात. चला आज वेळ आलेली आहे. कदाचित एखादा षटकार मारला तर माझ्या चाहतीला मी खुश करू शकतो. रील तो बनेगी. चला रील्ससाठी का होईना मोठा फटका तरी मारा. संजोग, रिस्पॉन्सिबिलिटी, आणि या रिस्पॉन्सिबिलिटी शब्दामध्ये बरंच काही दडलेलं आहे. घरची रिस्पॉन्सिबिलिटी, खेळाच्या मैदानात आपल्या संघाची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही टीममध्ये जर असाल तर संपूर्ण संघाची जबाबदारी बरोबर जर तुमच्या संघाच्या मागे, संघाच्या नावाच्या मागे जर गावाचं नाव लागत असेल तर संपूर्ण गावाची जबाबदारी. ते नाव टिकून राहावं, ते चांगलं राहावं, ते प्रसिद्ध व्हावं, ही सुद्धा एक जबाबदारी असते. आणि त्या अनुषंगाने सुमित भगतने खूप चांगला खेळ केला, परंतु मोह आवरला नाही आहे आणि आऊट झाला. त्यानंतर पूर्णतः फलंदाजीतील जी बॅटिंग लाईनअप होती ती ढासळली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. शेवटची ओव्हर 44 धावा, शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट मॅच इन बिटवीन जय मल्हार अलिबाग विरुद्ध ... पिक्चर अभी बाकी है. जय स्ट्राइक एंडला आहे. हो वंडरफुल डिलिव्हरी. शफल झाले आउटसाइड ऑफ स्टंपला. चेंडू मारायचा होता ऑन साइडला. खेचाखेची करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. सन्माननीय प्रवीण पाटील जे आत्ताच मान्यवर म्हणून इथे उपस्थित झाले, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी अगदी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू सो मच. जय बाद झालेला आहे. नवीन फलंदाजाला मैदानामध्ये एंट्री घेण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. क्रिकेट खेळत असताना सध्याच्या घडीला गार्ड लावून तुम्ही मैदानामध्ये उतरणं हे फार गरजेचं आहे. एका सेन्सिटिव्हचा पार्टला जर बॉल स्पर्श झाला की वेदना खूप वेदना त्या दुःखद वेदना असतात मी म्हणेन. सो गार्ड
फार इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी सध्या टेनिस क्रिकेटमध्ये मैदानाच्या बाहेरूनच गार्ड लावणं, शंतनू मैदानामध्ये जातोय, मैदानाच्या बाहेरूनच गार्ड लावणं हे बंधनकारक केलेलं आहे. जय आज हे मोठे टार्गेट पार करत असताना सुमित भगत बाद झाल्यानंतर थोडासा अगदी विचारांमध्ये अडकलाय असं मी म्हणेन, कारण जय या संपूर्ण सीझनमध्ये पहिल्यांदाच इतका फेल गेलाय. डॉट बॉल आलाय, शंतनूने पहिला चेंडू डॉट खेळलाय. कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये आहेत परंतु संघामध्ये स्थान मिळत नव्हतं. कनेक्शन चांगलं आहे, बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झालाय, सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आणि निश्चितपणाने हा सामना जिंकलाय तो अल अजीज अलिबाग. चला अल अजीज अलिबाग टीम कॅप्टन या समोर, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पंकज जाधव माट्या, बूम बूम माट्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो आत्ताच आलेले पाहुणे प्रवीण पाटील दादांना मी विनंती करतोय की पंकज जाधव यांना तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबरीने नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करायचा आहे जिथे मृणाल वर्सुलकर पंकज जाधवच्या विरोधामध्ये खेळणार आहे. बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे. अलिबाग वर्सेस अलिबाग, अल अजीज अलिबाग विरुद्ध जय मल्हार अलिबाग. 4 ओव्हरचा तो मुकाबला असणार आहे. सो अल अजीज अलिबाग चला टीम लीडर या आणि मृणाल वर्सुलकर आय थिंक इथे आहेत. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून BCC 3 आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आणि आपण दुसऱ्या